आमचं त्यासाठीच ही जी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे की या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आहे. कारण माहितीच्या अधिकारातून माहिती न देण्याचं काम करणं, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी वारंवार देऊन सुद्धा त्यांना माहिती उपलब्ध न करून देणं, व्यतिरिक्त पुढे जाऊन सांगते की एखाद्या गोष्टीची आम्ही सांगत आहोत की पूर्णपणे चौकशी करणं. या सगळ्या अंदामध्ये कारभारामध्ये आमचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनावर आमचं म्हणणं आहे की ते काय काम करतायत. जसं ती सांगते की मागच्या काळामध्ये किती कोटीची टेंडर झाली, किती वर्षामध्ये, 21-22 वर्षामध्ये, आणि आता वर्षभरामध्ये किती टेंडर झाली. त्यामुळे मला हे सांगायचंय की टेंडर कोणासाठी होत आहेत हे पण माहिती केलं पाहिजे. जे टेंडर रस्त्याचं लागलं, ज्याला ब्लॅकलिस्ट केलं, ते पुष्कळशा पत्रकारांना माहिती ते कोणाला लागलं होतं. ते कामच करू शकले नाही 11 महिने. आणि जेव्हा काम नाही सुरू केलं तेव्हा त्याच्यानंतर ते जे आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम झालं आणि मग त्याची जे आहे त्यांना पेनल्टी लागली. पण ह्याच्यासाठी सुद्धा आवाज उचलावा लागला. त्यामुळे मुंबईकरांचे पैसे हे या इन्फ्रास्ट्रक्चरचे कंपनीज आहेत, त्या कोणाला इलेक्ट्रॉनिक बॉट पाठवतात, कोणाला पैसे पाठवतात फट म्हणून, ह्याचा पण काहीतरी आपण अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा पैसा हा काही कुठल्या पार्टी फंडचा पैसा नाहीये, हा लोकांचा पैसा आणि तो लोकांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्हाला चौकशी पूर्ण या सगळ्या प्रकरणाची हवी आणि मुंबईकरांच्या पैशाचा आम्हाला हिशोब पाहिजे.